नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही पाहत आहात एव्हरीडे विथ तेजू। आजची कथा सुरू करण्याआधी डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ। आजची ही कथा, आजचा हा क्षण आणि माझे हे शब्द स्वामींच्या चरणी अर्पण। जर मन थकलं असेल, उत्तर शोधत असाल तर शांतपणे ऐका, कारण स्वामी कथेच्या माध्यमातून आपल्याशी बोलतात। कथेचं नाव आहे स्वामी म्हणाले थांब। संदेश: विश्वास ठेवल्यावर मार्ग आपोआप सापडतो। एक छोटंसं गाव होतं। गावाच्या टोकाला एक साधं घर। त्या घरात राहिला एक भक्त, विठ्ठल। विठ्ठल फार कष्टकरी होता। दिवसभर मेहनत, पण नशिबात मात्र अडचणीच। काम मिळायचं नाही, घरात चिंता, मनात भीती। रोज रात्री तो एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, माझ्याच वाट्याला हे सगळं का? तो रोज स्वामींच्या मंदिरात जायचा, दिवा लावायचा, डोळे बंद करायचा, पण मन मात्र शांत होत नव्हतं। एक दिवस त्याच्या तोंडून शब्द निघाले, स्वामी, मी किती दिवस थांबायचं? त्याच रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले। ते हसले आणि फक्त एकच शब्द म्हणाले, थांब। विठ्ठल घाबरून जागा झाला। मनात प्रश्न, फक्त थांब, याचा अर्थ काय? दुसऱ्या दिवशीही काही बदल नाही, तिसऱ्या दिवशीही नाही, पण विठ्ठलने एक गोष्ट केली। तो तक्रार करणं थांबवू लागला। तो म्हणू लागला, स्वामींनी सांगितलंय म्हणजे योग्य वेळ येईलच। हळूहळू त्याचं मन बदललं, डोळ्यातला राग गेला, भीती कमी झाली आणि एक दिवस अचानक त्याला काम मिळालं, छोटंसं पण प्रामाणिक। विठ्ठल रडत मंदिरात गेला। तो म्हणाला, स्वामी, इतका उशीर का? स्वामींचा आवाज आला, मी तुला बदलत होतो, परिस्थिती नाही। स्वामी शिकवण: स्वामी समर्थ सांगतात, आपण लगेच उत्तर मागतो, पण स्वतःला बदलायला तयार नसतो। जेव्हा मन शांत होतं तेव्हा मार्ग दिसतो। विश्वास म्हणजे फक्त मागणं नाही, विश्वास म्हणजे थांबण्याची ताकद। आजची कथा इथेपर्यंतच। जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडीशी शांती दिली असेल तर स्वामींचे आभार माना। दररोज अशाच स्वामी कथा, विचार आणि शांततेसाठी एव्हरीडे विथ तेजू सोबत जोडलेले राहा। ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओ लाईक करा। स्वामींच्या भक्तापर्यंत ही कथा पोहोचावी म्हणून शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहेत, फक्त विश्वास ठेवा। स्वामी कृपा सर्वांवर असो।